प्रिय बंधूंनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. हे ठिकाण खूप खास आहे. तुम्ही विचार करत आहात का हे कोणते ठिकाण आहे? हे ते क्षेत्र आहे जिथे बेरशेबा शहर दक्षिण इस्रायलमध्ये वसलेले आहे. तुम्ही बायबलमध्ये याबद्दल वाचू शकता. इस्रायलची उत्तरेकडील सीमा म्हणजे दान, त्याची दक्षिणेकडील सीमा म्हणजे बेरशेबा शहर. हे दक्षिण जिल्ह्यातील एक शहर आहे. बेरशेबा हे एक महत्वाचे शहर आहे. तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही उत्पत्ती 21 आणि 22 वाचलीत तर देवाने ज्याला बोलावले त्या अब्राहामने बेरशेबामध्ये खूप काळ वास्तव्य केले होते. इसहाक देखील बेरशेबामध्ये राहत होता. बायबल सांगते की अब्राहामने बेरशेबामध्ये एक मोठे बाग तयार केले आणि परमेश्वराच्या नावाने हाक मारली. इथेच इसहाकचा जन्म झाला. परमेश्वराने अब्राहामला इसहाकाचा बळी द्यायला सांगितले होते. याच ठिकाणाहून अब्राहामने इसहाकला मोरियाच्या पर्वतावर नेले, ज्याला आता येरुशलेम म्हणतात. येरुशलेम शहर इथून 3 दिवसांच्या प्रवासावर आहे. गाडीने फक्त 3 तास लागतात. म्हणून हेच ते ठिकाण आहे जिथे अब्राहाम राहत होता. बेरशेबा हे अतिशय महत्वाचे शहर आहे. इथून तुम्हांशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. तुम्ही विचारत आहात का परमेश्वराने माझ्यासाठी कोणता वचन ठेवले आहे? यशाया अध्याय 28 वचन 29. सेनाधीश परमेश्वर, त्याची बुद्धी आश्चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे. तो सल्ला देतो आणि कृतीही करतो. त्याचा सल्ला अद्भुत असेल आणि त्याचे मार्गदर्शन उत्कृष्ट असेल. तो आपल्याला चांगला सल्ला देणारा देव आहे. आपल्याला सर्वांना सल्ल्याची गरज असते, बरोबर ना? जेव्हा आपण कुटुंब चालवताना कुठेतरी अडखळतो तेव्हा आपल्याला कुणीतरी चांगला सल्ला द्यावा अशी अपेक्षा असते. कुटुंबासाठी सल्ला अत्यावश्यक आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तरीही तुम्हाला चांगल्या सल्ल्याची गरज असते. तुम्ही सेवा करत असाल तरीही सल्ल्याची गरज असते. अनेकांचा सल्ला विजय मिळवून देतो असे शास्त्र सांगते. पर काही जण चुकीचा सल्ला देऊ शकतात. त्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य प्रभावित होऊ शकते. मग आपल्याला योग्य सल्ला कोण देऊ शकतो? तो म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचे एक सुंदर नाव आहे, अद्भुत प्रभू. जेव्हा येशू या जगात आला तेव्हा त्याला दिलेल्या नावांपैकी एक होते अद्भुत प्रभू. तो आपल्याला अद्भुत रीतीने सल्ला देईल. काही लोक म्हणतात, जीसस रिडीम्स या सेवाकार्य आणि त्यांची इमारत पाहून हे किती सुंदर, स्वच्छ आणि भव्य आहे. हे कसं शक्य झालं? तुम्ही हे कसं केलं? देवाने मला सल्ला दिला, काय करायचं आणि कसं करायचं, कोणती इमारत कुठे बांधायची, रचना कशी असावी, हे सर्व प्रभूच्या सल्ल्यानुसार केले आहे. हेच खरं आहे, कारण तो आपल्याला सल्ला देतो आणि सेवेत मार्गदर्शन करतो. म्हणूनच आपण सेवेत विजय पाहू शकतो. जर प्रभू तुम्हाला सल्ला देईल आणि मार्गदर्शन करेल तर तुमचा व्यवसाय यशस्वी होईल. तुमच्या कामात तुम्हाला बढती मिळेल. तुमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल. तो आपल्याला सल्ला देतो आणि मार्गदर्शन करतो. तो गोष्टी अंमलात आणण्यातही उत्कृष्ट आहे. तो असा देव नाही की फक्त सल्ला देतो आणि बाजूला होतो. तो ते प्रत्यक्षातही आणतो. तो तुमच्यासाठी ते करेल. प्रभूने सल्ला दिला आहे, ते कसे अंमलात आणायचे तो स्वतःच ते अंमलात आणेल. म्हणून घाबरू नका. प्रभू फक्त सल्ला देऊन बाजूला होत नाही. तुम्ही देवाचे मंडप पाहत आहात. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून ते पाहण्यासाठी येतात. अनेक अभियंते तिथे भेट देतात. हे इमारत कोणत्याही खांबांशिवाय कशी बांधली गेली, म्हणून त्यामागील तंत्रज्ञान शिकण्यासाठी अनेक लोक येतात. हे प्रभूच्या सल्ल्यानुसार बांधले गेले आहे आणि प्रभूने ते अंमलात आणण्यासाठी सामर्थ्यही दिले. त्यांनी फक्त सल्ला दिला आणि बाजूला झाले असे नाही की तूच आता कर. प्रभू सांगितले की ते स्वतःही करतील आणि प्रभू ते अंमलात आणले. गोष्टी अंमलात आणण्यात प्रभू अत्युत्तम आहेत. म्हणून तुम्ही असे म्हणू नका, प्रभू
तुम्ही मला सल्ला दिला आहे. आता पुढे मीच पाहतो. त्याऐवजी तुम्ही असे म्हणायला हवे, तुम्ही मला सल्ला दिला आहे, ते अंमलात आणण्यासाठीही माझ्यासोबत राहा. तुम्ही असे विचारले तर तो तुमच्यासोबत राहील आणि ते पूर्ण करेल. आजच असे म्हणा, प्रभू, मला तुमचा सल्लाही हवा आहे आणि ते अंमलात आणण्यासाठी तुम्ही माझ्यासोबतही असावे लागेल. तुम्ही असे म्हटले तर तो ते अंमलात आणण्यासाठी तुमच्यासोबत राहील. तुम्ही म्हणाल का, प्रभू, तुम्ही सल्ल्यात अद्भुत आहात, मला तुमचा सल्ला हवा आहे, त्याच वेळी ते अंमलात आणण्यासाठी माझ्यासोबत राहा. ही मुलगी, हा मुलगा असे प्रार्थना करत आहे. त्यांना आजही योग्य सल्ला द्या, ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना कृपा द्या, त्यांना आजही चमत्कार अनुभवू द्या. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.